तर आज आपण बघूया एकाच झाडापासून 3 मसाल्याचे पदार्थ कसे काढतात ते आज तुमका दाखवते। तर नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका एकाच झाडापासून 3 मसाल्याचे पदार्थ ते कसे काढतात आणि ते कसे सुकवतात ते आज तुमका दाखवतले। आणि हे मसाल्याचे पदार्थ आपण मालवणी मसाला बनवण्यासाठी वापरतो। कोणत्या झाडापासून 3 मसाल्याचे पदार्थ मिळतात ते बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। ह्या ज्या व्हिडिओमध्ये दिसता ता हा दालचिनीचा झाड, हे बघा। असं तुमच्याकडे हा काय दालचिनीचं झाड तर कमेंट करून नक्की सांगा। तर हे बघा, ह्या झाडाक ना ही छोटी छोटी फळात ना ती म्हणजेच नागकेशर। ही जर फळा मोठी झाली तर मग त्याचा काय उपयोग होत नाही। ही फळा जेव्हा लहान असतात, ही बघा जशी मी व्हिडिओमध्ये दाखवले तेवढी असताना तुम्ही काढलात तर तुमका ह्या झाडापासून नागकेशर मिळू शकता। आणि ही पाना तेजपत्ता म्हणून ओळखली जातात। काय काय ठिकाणी एका तमालपत्राची पाना सुद्धा म्हणतात। हे बघा, ह्याचं मी आता नागकेशर काढून घेतोय। लक्षात ठेवा, नागकेशर काढताना जे वरचे देठ असतात ना नागकेशरचे ते पण काढायचे, कारण खरो मसालो त्याच्यातच असता। व्हिडिओमध्ये मी जसे दाखवले तसे हे नागकेशर काढून घ्यायचो। हे बघा, मी हे सगळं नागकेशर काढून घेतलंय। आता ह्यो मी सुकत घालते। सुकत घालताना लक्षात ठेवा, ह्यो नागकेशर सावलीतच सुकवायचा, उन्हात सुकवायचं नाही। जो उन्हात सुकवलं तर ह्याचा वास निघून जाता। मी ह्यो नागकेशर काळो होईपर्यंत मी सावलीत सुकून घेतलंय। ह्यो नागकेशर सुकलो ना ह्याका काळो रंग येता। हे बघ, हे मी नागकेशर सुकत घालून घेतलंय। बघा, पातळ असं घालून ठेवलंय। आता हे बघा, सुकल्यावर नागकेशर बघा किती काळो दिसता बघा। असं हे नागकेशर सुकून घ्यायचं। ह्याचं जो देठ तुम्ही खाऊन बघलात तर दालचिनीची साल खाताव ना सेम तसं हे देठ लागतं। तर हे असं आपलं नागकेशर तयार असा। आता आपण तेजपत्ता काढून घेऊया, म्हणजे तमालपत्राची पाना काढून घेऊया। ही पाना सुकून तुम्ही जेवणात सुद्धा वापरू शकता। तुम्ही जेव्हा मटण उसळ बनवता तेव्हा तुम्ही ही पाना त्याच्यात टाकू शकता। तर हे सगळी पानं मी काढून घेतलंय। ही बघा, मस्त अशी हिरवीगार पानं दिसतात। आता ही पण पानं मी सावलीत सुकून घेतलंय। ही पानं उन्हात सुकत घातल्यामुळे ह्या पानांवरचा रंग उडून जाता, म्हणून ही सावलीत सुकवायची पानं। ही बघा, ही पानं सावलीत सुकवल्यावर बघा, ही बघा मस्त अशी कुरकुरीत सुद्धा झाली आहेत। हे बघा, आवाज ऐका। ह्या पानांची पावडर करून सुद्धा तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता। तर हे बघा, हे आपली तेजपत्त्याची पानं मस्त अशी सुकलेली आहेत। आता हे बघा, मी ह्या झाडांचे फांदिये तोडून घेतलेले। जर तुमचा दालचिनीचा झाड मोठा असत आणि त्याचे जाड फांदी असतील तर ते तोडून घ्यायचे। हे बघा, जरा जाड अशी मी ही फांदी तोडून घेतलंय। आता आपण याची साल काढून घेऊया। साल काढताना लक्षात ठेवा, पहिली ही साल खरडवून घ्यायची सुरीन आणि मग ही काढायची। ही फांदी तोडल्यापासून 12 तासाच्या आत ही साल काढायची, नाही तर ही साल घट्ट होता, मग ती येत नाही। तर हे बघा, दालचिनीची साल अशी
काढून घ्यायची. ही बघा, एक वास पण खूपच सुंदर येता. हे बघा, होय बघा, एकाच झाडापासून आपणाक 3 मसाल्याचे पदार्थ मिळतात. तेजपत्ता, नागकेशर आणि दालचिनीची साल. होय बघा, अशी मी दालचिनीची साल सगळं काढून घेतलंय. ही बघा, आता ही दालचिनीची साल सुद्धा सावलीतच सुकून घ्यायची. जर ही दालचिनी उन्हात सुकवलं तर ह्याचं वास निघून जाता. ही पण सावलीत, म्हणजे तिन्ही जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते सावलीतच सुकून घ्यायचे. तर बघा, मी सगळी साल सुकून घेतलंय. ही बघा, जसे आपण बाजारात आणतो ना, सेम तसेच तिन्ही पदार्थ एकाच झाडापासून मिळाले. जर तुमच्याकडे असं दालचिनीचं झाड नसत तर तुम्ही एक झाड तरी नक्की लावा. तर हे बघा, आपल्या एकाच झाडापासून 3 मसाल्याचे पदार्थ मिळाले. तर हे पदार्थ तुमका कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. तर परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.